महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईतील गणेश मंडळांकरता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण त्यांच्यासाठीची नियमावली समोर आली आहे। सार्वजनिक गणेशोत्सवा संदर्भात मूर्ती 4च फूट असेल हे स्पष्ट करण्यात आले। घरगुती गणेश मूर्ती 2 फुटांहून जास्त नसावी, गर्दी होणार नाही याची काळजी त्या मंडळाने घ्यायची आहे। घरगुती गणेशोत्सव जर साजरा करत असाल तर त्या कुटुंबांना घ्यायची आहे। 84 ठिकाणी गणेश विसर्जन केलं जाणार आहे, त्यासाठीची तयारी केली गेलेली आहे। आगामी गणेशोत्सवासाठी गतवर्षीच्या कोरोनाची नियमावली कायम राहणार आहे, याचे स्पष्ट संकेत महापालिकेच्या वतीने देण्यात आले। गणेशोत्सवाची पूर्वतयारी ज्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि गणेश मंडळांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। गणेश मंडळ जरी या सगळ्या नियमावलीसाठी अनुकूल नसली तरी सुद्धा महापालिकेने हे स्पष्ट केलंय की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जे मूर्तीची म्हणजे उंच मूर्तीची मागणी करत होते त्यांच्यासाठी हे स्पष्ट करण्यात आले की 4 फुटांहून उंच मूर्ती नसेल, आणि घरगुती गणेशोत्सव जर साजरा करत असाल तर घरची मूर्ती ही 2 फुटांहून उंच नसेल। मुंबईतील गणेश मंडळांकरता नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे आणि कोणतीही सूट गणेश मंडळांना दिली गेलेली नाही। उपस्थित असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की या विषयावरती आम्ही लवकरच वरिष्ठांबरोबर बैठक आयोजित करतो आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये ऑनलाईन दर्शन द्यायचं का प्रत्यक्ष दर्शन द्यायचं यावरती निर्णय घेतला जाईल आणि जी मोठी मंडळ आहे त्यांना कशा प्रकारे सूचना द्यायचं ते लवकरात आम्ही ठरवू असं आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितलं। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रफुल्ल, गणेश मंडळ यावेळेला थोडी आक्रमक होती, आग्रही होती की आम्हाला मूर्तीच्या उंची संदर्भात तरी सूट मिळावी, मात्र ती सुद्धा सूट दिली गेलेली नाही। नियमावली शिथिल झालेली नाही, गणेश मंडळांना हे नियम पाळावेच लागणार आहेत, काय सांगाल? सुवर्ण, अगदी खरं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षापासून गणेशोत्सवाच्या संदर्भात जी नियमावली होती तीच नियमावली जी आहे ती आज या गणेशोत्सवाला देखील लागू करण्यात आलेली आहे। गणेश मूर्तींची उंची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी 4 फूट आणि घरगुती गणेशोत्सवांसाठी 2 फुटाचीच या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय जो आहे तो महापालिकेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। कारण आज महापालिका, पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधी यांची बैठक जी आहे ती झाली आणि त्यामध्ये हे सर्व निर्णय जे आहेत ते गतवर्षीचेच लागू करण्यात आलेले आहेत। यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा निर्णय जो मागच्या वर्षी वादाचा ठरला होता तो म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्त्यांचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचा निर्णय गेल्या वर्षी झाला होता। त्यामध्ये बरेच वाद जे आहेत ते प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये झाले होते, तो वाद यावर्षी टाळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या समुद्रकिनारी किंवा समुद्राच्या ठिकाणी नेऊन त्यांचं विसर्जन, पालिकेला त्या मूर्त्या देऊन पालिका त्यांचं विसर्जन करणार आहे, त्यासाठी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। तो निर्णय जो आहे तो आज मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। नक्की प्रफुल्ल, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। गणेश मंडळांकरता अत्यंत महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या गणेश मंडळांनी हे लक्षात घ्यायचे की त्यांची गणेश मूर्ती ही 4 फुटांहून उंच नसेल। घरगुती गणेशोत्सव जे साजरा करतायत त्यांनी 2 फुटांहून उंच मूर्ती नसेल याची काळजी घ्यायची आहे। आणि मुंबईमध्ये 84 ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय महापालिकेने उपलब्ध करून दिलेली आहे।